स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। औरंगजेबाच्या कबरीविरोधात राज्यात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। आता या विषयावरून नागपूरमध्ये सोमवारी 2 गटात हिंसक हाणामारी झाली। सायंकाळी नागपुरातील महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून दोन्ही गट समोरासमोर आले। काही वेळातच दोन्ही गटांमध्ये दगडफेक सुरू झाली। दगडफेकीत पोलीस जखमी झालेत। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। दोन्ही गटांनी केलेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचं नुकसान झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शांततेचं आवाहन केलंय। दरम्यान पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय। संशयितांना ताब्यात घेतलंय। छत्रपती शिवाजी महाराज यांची सोमवारी तिथीनुसार जयंती होती, त्यामुळे नागपुरातील शिवाजी पुतळा चौकात सोमवारी सकाळपासूनच शिवप्रेमींची गर्दी होती। तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापुढे विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे आंदोलन करण्यात आलं। औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली होती। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती। त्यानंतर संध्याकाळी शिवाजी चौकात 2 गट वाद झाला। महल परिसर, चित्रा टॉकीज परिसरात दुसऱ्या गटाची लोक बाहेरून आली। त्यांनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली। पोलिसांनी ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली। नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, मात्र त्यानंतरही तणाव कमी झाला नाही। दंगलखोरांनी पोलिसांनाही लक्ष्य केलं, त्यात अनेक पोलीस जखमी झालेत। दोन्ही गटातील शेकडो लोक रस्त्यावर आहेत। पोलिसांवर तुफान दगडफेक केली जाते। 2 जेसीबी जाळण्यात आलेत, अनेक वाहने जाळलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहरातील लोकांना शांतता बाळगावी असं आवाहन केलंय। नागपुरात तणाव निर्माण होणं हे दुर्दैव आहे। नागपूरचा इतिहास शांततेचा राहिलाय। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। नागपूरकरांनी शांतता बाळगून पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलंय।